मित्रांनो, संपूर्ण भारताबरोबरच संपूर्ण जगातील तबला रसिक आणि तबला प्रेमींवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। हो मित्रांनो, जगातील सर्वोच्च तबला वादक असणारे आपल्या सर्वांचे लाडके उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे। त्यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथे वयाच्या 73व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला। जाणून घेऊया उस्ताद झाकीर हुसेन यांच्याविषयी थोडक्यात माहिती। उस्ताद झाकीर हुसेन हे सुप्रसिद्ध तबला वादक अल्लाह रखा खान यांचे पुत्र होते। झाकीर हुसेन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे। साज या सिनेमात त्यांनी अभिनय देखील केला आहे। झाकीर हुसेन यांचे वडील अल्लाह रखा खान यांच्यासह तबला वादनाचे धडे गिरवले। त्यांनी तब्बल वयाच्या 7व्या वर्षांपासून तबल्याचे धडे गिरवायला सुरुवात केली। तसंच वयाच्या 12व्या वर्षापासून उस्ताद झाकीर हुसेन यांनी भारतात तसेच देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी तबला वादनाचे परफॉर्मन्स केले। गेल्या 40 वर्षांपासून भारतात मुंबईमध्ये जन्मलेले झाकीर हुसेन हे 40 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे। 1988 मध्ये झाकीर हुसेन यांना भारत सरकारने पद्मश्री तर 2002 मध्ये पद्मभूषण आणि आत्ताच 2023 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले होते। तसंच 1990 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कार देखील मिळाला होता। 2009 मध्ये झाकीर हुसेन यांना 51व्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं। उल्लेखनीय बाब म्हणजे झाकीर हुसेन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्काराने नामांकन मिळालं होतं। त्यापैकी 4 वेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं। विशेष गोष्ट म्हणजे मायकल जॅक्सन यांना देखील हे पुरस्कार भेटले होते। संगीत विश्वातील ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणारा ग्रॅमी पुरस्कार हा त्यांना 4 वेळा मिळाला होता। तबला नसानसांमध्ये भिनलेला आणि रसिकांच्या हृदयात भिनवणारा कलावंत आज काळाच्या पडद्या आड गेला आहे। उस्ताद झाकीर हुसेन यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लिफिलन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं आहे। 1970 मध्ये त्यांनी जॉन मॅक्लिफिलन सोबत शक्ती नावाच्या फ्युजन ग्रुपची स्थापना केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली। उस्ताद झाकीर हुसेन यांचं खरं आडनाव कुरेशी असं होतं, मात्र त्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आलं। झाकीर हुसेन यांनी 1989 या वर्षी हिट अँड डस्ट या सिनेमातून अभिनय केला होता। 2016 मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट मध्ये ते सहभागी झाले होते। तसेच या कॉन्सर्ट मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना व्हाईट हाऊस मध्ये आमंत्रित केलं होतं। व्हाईट हाऊस मध्ये कला सादर करणारे झाकीर हुसेन हे पहिलेच संगीतकार ठरले। झाकीर हुसेन यांनी 1978 मध्ये इटालियन अमेरिकन कथ्थक डान्सर अँटोनियो मिनेकोला यांच्याशी लग्न केलं। या जोडप्याला 2 मुली आहेत। आता झाकीर हुसेन यांच्या जाण्यानंतर त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी आणि 2 मुली असं कुटुंब आहे। जगातील सर्वोच्च तबला वादकाला आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गानाजी या YouTube चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली।